एक माणूस परी शोधण्यासाठी म्हणून निघाला. त्यासाठी तो रस्त्यामध्ये जो दगड मिळायचा तो हातामध्ये घेऊन गळ्यातील लोखंडी साखळीला लावून पाहायचा आणि तो दगड परीस नसल्याची खात्री झाली की मग फेकून द्यायचा. प्रथम प्रथम तो ही कृती अगदी काळजीपूर्वक आणि शांतपणे करायचा. पण जसजसा वेळ पुढे जात गेला तस तशी त्याची ही कृती अतिवेगाने आणि कृत्रिमपणानं होऊ लागली. असं करता करता बराच काळ निघून गेला. त्यावेळेला त्याचं लक्ष हे गळ्यातील साखळीकडे गेलं. ती तर केव्हा सोन्याची झालेली होती. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा. ही कृती वेगानं करण्याच्या नादात त्याचं इतका वेळ साखळीकडे लक्षच गेलं नव्हतं आणि त्या लोखंडाच्या साखळीला सोन्याची बनवणारा तो परिसाचा दगड न ओळखता त्यानं केव्हा आणि कुठे फेकून दिला याचा त्यालाही पत्ता नव्हता. आपल्या आयुष्याचं देखील असंच आहे. कित्येकदा आपल्याही आयुष्यात कशा ना कशाच्या कोणा ना कोणाच्या रूपात परीस येत असतो. कधी एखाद्या मार्गदर्शकाच्या रूपात तर कधी गुरूंच्या रूपात, कधी एखाद्या मित्राच्या रूपात तर कधी एखाद्या हितचिंतकाच्या रूपात. त्या परिसस्पर्शाने आपल्या आयुष्यातील क्षणांचं सोनं होत असतं. आपलं आयुष्य घडत असतं. पण होतं असं की ते आयुष्य घडवण्याच्या वेगामध्ये कित्येकदा आपण त्या परिसांना ओळखूही शकत नाही.